आला विषय संपला, आपला मॉर्निंग रुटीन संपलेला आहे, असं आपला एक थॉट असतो. तर नाही, आपल्याला मॉर्निंग रुटीन मध्ये काय काय करायचंय ते मी तुमच्यासाठी सांगते. मी प्रॉपर टिप्स काढलेल्या आहेत, प्रॉपर मी स्क्रिप्ट रेडी केलेली आहे. नाही पावडर लावली आहे, फक्त लिपस्टिक आणि टिकली लावलेली आहे. बाकी माझी तशीच्या तशी स्किन आहे. आता 5:45 झालेले आहे संध्याकाळचे. माझी स्किन अगदी तशी आहे, बिलकुल मला डॅमेज नाही वाटली, कुठे तेलकट नाही वाटली, कारण मी हे स्किन केअर रुटीन फॉलो करते. आणि वेअर तुम्हाला कुठे ऑफिसला जायचंय, तुम्ही साधी कॉम्पॅक्ट लावून ही जाऊ शकता. तुम्हाला बेस लावायचे किंवा बीबी क्रीम लावायची ही गरज पडणार नाही. तुम्ही साधं चांगल्यातलं एखादं कॉम्पॅक्ट फक्त लावलं, तुमचा टाइम पण सेव्ह होणार आहे आणि तुमची स्किन पण हेल्दी राहणार आहे. चालेल. काकडी आणि ऑल्वेरा कूलिंग मास्क. ओके, ह्याचे मी तुम्हाला आधी बेनिफिट सांगते, त्यानंतर तुम्हाला सांगते. त्वचेला थंडावा तर मिळतोच, त्याच्यानंतर सनबर्न कमी होतं. नमस्कार मंडळी, मी अक्षदा मयूराज पुन्हा एक नवीन ब्लॉग, नवीन इन्फॉर्मेशन तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. कॅप्शन थंबनेल वरून तर तुम्हाला समजलंच असेल की आजचा ब्लॉग हा स्किन रिलेटेड असणार आहे. 15 फेब्रुवारी झालेली आहे आणि इतकं ऊन पडलेलं आहे, बाहेर आपण गेलो तरी अगदी घामाघूम ऊन येतोय, रॅशेस येत आहेत, सनबर्नचा त्रास सुरू झालेला आहे स्पेशली मला. आणि मला माहिती होतं की हे सगळं सुरू होणारच आहे. त्यामुळे मी आधीच 1 महिना मी माझ्या स्किनची काळजी घेतलेली आहे आणि मी विचार केला की आधी मी ट्राय करते, त्याच्यानंतर मी तुमच्या समोर हा टॉपिक म्हणा किंवा ही टिप तुमच्या समोर घेऊन येते. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. स्किन रिलेटेड जर तुम्ही काळजी घेत असाल किंवा तुम्हाला काळजी असेल की काय केलं पाहिजे ह्या उन्हाळ्यात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर चला व्हिडिओला सुरू करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अक्षदा आणि मयुरी ह्या चॅनलवर असंच प्रेम करत राहा. तर नंबर 1, आपल्याला काय करायचंय, आपल्याला भरपूर सारं पाणी प्यायचंय. आणि उन्हाळा हा सीझन म्हणा किंवा हे एक वेदर असं आहे की जिथे आपण आपलं वजन खूप कमी करू शकतो, पण त्यासोबतच आपल्याला स्किनची खूप काळजी पण घ्यायची, आपल्या केसांची काळजी घ्यायची, स्किनची काळजी घ्यायची आहे. इव्हन आपल्याला भरपूर सारे पाणी प्यायचंय. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी फॉलो करायच्या, ज्या मी तुम्हाला आता सांगणार आहे. ठीक आहे. तर नंबर 1 तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला भरपूर सारं पाणी प्यायचंय. दिवसातून कमीत कमी 2 ते 3 लिटर पाणी प्यायचंच आहे. जर तुम्ही ट्रॅव्हलमध्ये असाल, म्हणजे तुम्ही ऑफिससाठी तुम्हाला ठाणा टू बोरिवली प्रवास करायचा असेल, तर त्यावेळेस तुम्ही थोडं आयडेशीर पाणी प्या, म्हणजे तुम्हाला वॉशरूमसाठी थोडा त्रास होणार नाही, असा विचार करून, असं प्लॅन करून तुम्ही प्रॉपर पाणी प्या. म्हणजे ऑफिसमधून निघायच्या आधी 1 तास पाणी पिऊ नका, म्हणजे प्यालं तरी अगदी थोडं घोट प्याच. आणि घरी आल्यानंतर काय, मग तुमच्याकडे तुम्हाला वेळ आहेच, तुम्ही तशा पद्धतीने ऍडजस्ट करून प्रॉपर प्लॅन करून पाणी प्या की मला आज एवढं लिटर पाणी प्यायचंय आणि मला अशा पद्धतीने प्यायचंय. सॅटर्डे संडे तुमचं वीक ऑफ असेल किंवा विकेंडला तुम्हाला जर घरातच तुम्ही आहात, तर तुम्ही त्या दिवशी तुम्ही पूर्ण कसर काढू शकता. म्हणजे 3 लिटरच्या 3.5-4 लिटर तुम्ही पाणी प्या, जेणेकरून वजन कमी करण्यासाठीही तुम्हाला खूप त्याची हेल्प होईल. आता मी तुम्हाला सांगणार आहे मॉर्निंग रुटीन. मॉर्निंग रुटीन मध्ये आपण काय करतो, फेस वॉश करतो, त्याच्यानंतर आपण मॉइश्चरायझर, सनस्क्रीन झालं की झालं, विषय संपला, आपला मॉर्निंग रुटीन संपलेला आहे, असं आपला एक थॉट असतो. तर नाही, आपल्याला मॉर्निंग रुटीन मध्ये काय काय करायचंय ते मी तुमच्यासाठी सांगते. मी प्रॉपर टिप्स काढलेल्या आहेत, प्रॉपर मी स्क्रिप्ट रेडी केलेली आहे आणि मी ती माझ्या मोबाईलमध्ये, आईच्या मोबाईलमध्ये घेतलेली आहे. आता मी तुम्हाला सांगते मॉर्निंग रुटीन मध्ये सकाळी तुम्हाला काय करायचंय. क्लिन्झिंग. क्लिन्झिंग म्हणजेच फेस वॉश करायचं आहे. तुम्ही कोणतंही यूज करू शकता, जसं मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेले आहेत, हे ह्यापैकी तुम्ही कोणतंही क्लिन्झर यूज करू शकता, जे तुमच्या स्किनसाठी खूप उत्तम आहेत. आणि ऑल स्किन टाईप तुम्ही हा फेस क्लिन्झर यूज करू शकता. ठीक आहे. इव्हन तुमचे जर नॉर्मल फेस वॉश असतील तेही यूज केले तरी चालतील. जे अफोर्ड करू शकतात त्यांनी हे यूज करा. अगर नाही करू शकत तर तुमचे नॉर्मल तुमच्या स्किन टाईपनुसार यूज करू शकता. त्याच्यामध्ये तुमच्या स्किन टाईपनुसार सौम्य फेस वॉश वापरा. ऑइली स्किन असल्यास जेल बेस्ड आणि ड्राय असल्यास क्रीम बेस्ड फेस वॉश यूज करा. ओके, ठीक आहे. टोनर म्हणजे हे ऑप्शनल आहे, पण तुम्ही हे यूज केलं तर तुमची स्किन अजून बेटर दिसेल. टोनर तुमचे पोर्स असतात ना, आपले ओपन पोर्स असतात, ते पोर्स टाईट ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं. आणि सेकंड, स्किन आपली फ्रेश वाटते. ठीक आहे. तिसरं, तुम्हाला सिरम यूज करायचंय, व्हिटॅमिन सी सिरम. हे तुमच्या स्किनला ग्लो देणार आहे आणि प्लस ब्राईट लुकही देणार आहे. आणि हे मी स्वतःवर यूज करते, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. आज मी तुम्हाला जी एवढी माझी स्किन छान दिसते, बिकॉज ऑफ मी
लास्ट मंथ पूर्ण हे रुटीन फॉलो करते आणि आज मी सकाळी गेलेली 9-9:30च्या दरम्यान मुक्ताचं आधार कार्ड बनवायला. त्यावेळेस मी जे स्किन केअर रुटीन केलेलं आहे, मॉर्निंग स्किन केअर रुटीन, त्याच्यावर मी कॉम्पॅक्टही लावलेलं नाहीये, नाही पावडर लावली आहे, फक्त लिपस्टिक आणि टिकली लावलेली आहे. बाकी माझी तशीच्या तशी स्किन आहे. आता 5:45 झालेले आहे संध्याकाळचे. माझी स्किन अगदी तशी आहे. बिलकुल मला डॅमेज नाही वाटली, कुठे तेलकट नाही वाटली, कारण मी हे स्किन केअर रुटीन फॉलो करते आहे. ठीक आहे. आपलं झालं सिरम, व्हिटॅमिन सी सिरम तुम्ही यूज करा आणि हे अगदी महत्वाचं आहे तुमच्या स्किनसाठी. त्याच्यानंतर मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर मस्ट आहे. जर तुम्ही असं विचार करताय आता उन्हाळा आहे, आता मॉइश्चरायझरची काय गरज आहे, तर नाही. मॉइश्चरायझर आपली स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे. तुम्हाला दर 4 ते 5 तासात, मी तर तुम्हाला 3 ऍक्च्युली 3 सायंटिफिकली 3 तासानंतर हे स्किन केअर रुटीन तुम्हाला मॉर्निंगच्या टायमिंगचं तरी सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे आफ्टर 3 हार्स नंतर, म्हणजे 3-3 तासानंतर. पण तुम्हाला वेळ नसेल तर 4-5 तासांचा टाइम गेला तरी चालेल. तर तुम्हाला मॉइश्चरायझर हलका असला पाहिजे, पण तुमची स्किन हायड्रेट राहील अशा टाईपचा हा मॉइश्चरायझर तुम्ही यूज केला पाहिजे. मी ओव्हरऑल डिटेल्स आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. प्रोडक्टची नावं पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, की कोणते कोणते यूज करा, कोणते कोणते तुम्हाला कुठे कुठे अवेलेबल होईल. नायकावर होऊ शकतं, अमेझॉनवर होऊ शकतं, तुमच्या जनरल स्टोअर्स असतात जे जवळचे, ब्युटी पॅलेस वगैरे तिकडेही अवेलेबल असतात. पण जास्ती करून तुम्ही ऑनलाईन नायका किंवा अमेझॉनवरून ऑर्डर करा, जेणेकरून तुम्हाला ते खूप जास्ती पर्सेंटेजने काय म्हणतात त्याला ऑफरमध्ये पण मिळू शकतात, किंवा तुम्हाला एक विश्वास असू शकतो त्या प्रोडक्टवर. मी तर तुम्हाला सांगेन की हा, की हे प्रोडक्ट ऍक्च्युली कंपनीतून मला मिळतात, अशा पद्धतीचा विश्वास तुम्ही त्या प्रोडक्टवर ठेवू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे सनस्क्रीन. ठीक आहे. SPF 30 किंवा 50++++. हे सनस्क्रीन घराबाहेर पडताना तुम्हाला यूज करायचंच आहे. नुसतंच घराबाहेर नाही, तर तुम्ही घरातही जरी, आता मी घरात आहे, मी आज दिवसभर कुठे गेली नाही, म्हणजे तिथे गेली तर सोडा, मी ते गेले ते एक ऑप्शनल होतं, की मला जायचंच होतं, ऑप्शन होता माझ्याकडे, जायचंच आहे. पण जर मी तिकडे गेली नसती तरी मला सनस्क्रीन हे मस्ट असतं. कारण कारण की मी आता बसली घरात, माझ्या गॅलरीतून ऊन येते, ते जे माझ्या चेहऱ्यावर पडते आणि त्यामुळेही मला रॅश येऊ शकतात, पिगमेंटेशन येऊ शकतात. इव्हन मी गॅसजवळ काम करते, तर ते जे आग जी असते, आपली वाफ असते जेवण बनवताना वगैरे, किंवा जे गरमी होते त्यानेही आपली स्किन डॅमेज होऊ शकते. सो तुम्ही जरी घरात असलात तरी तुम्हाला सनस्क्रीन हे मस्ट आहे. सो काही हाऊसवाईफ असतात, त्यांचं म्हणणं काय असतं, मी थोडी फंबल होते फास्ट बोलताना, पण प्लीज समजून घ्या. हाऊसवाईफचं लोकांचं म्हणणं काय असतं, की हा, की मी घरातच आहे, मला काय गरज पडली, मी चेहरा धुतला, साधारणशी अशी पॉन्ड सारखी क्रीम लावली, बस झालं. का ती क्रीम लावायची असते माहितीये का? तरी सुद्धा कुठे कुठे चेहरा पांढरा पांढरा दिसतो ना थंडीमध्ये फुटल्यामुळे, त्यामुळे त्यांना लावायची असते. अरे का? तुम्ही तुम्ही घरात राहते, तुमच्याकडे तुम्हाला स्वतःला सगळ्यांना जर तुम्ही पूर्ण दिवसाचा टाइम स्वतःचा देऊ शकतो, तर तुम्ही स्वतःसाठी 10 मिनिटं काढू शकत नाही? प्लीज, तुम्ही जर हाऊस वाईफ असाल तर तुम्ही नक्की स्किन केअर रुटीन करत राहा. असं नाहीये की तुम्ही बाहेर जात नाही म्हणजे तुमची स्किन डॅमेज होत नाही. तुम्ही घरात असतानाही तुमची स्किन डॅमेज होते. ठीक आहे. आता हे झालं आपल्या पूर्ण दिवसाचं रुटीन. काय काय आलं त्याच्यामध्ये? क्लिन्झिंग आलं, टोनिंग आलं, सीरम आलं, मॉइश्चरायझर आलं आणि सनस्क्रीन आलं. असे प्रॉपर 5 टाइप्स आहेत आणि हे 5 रुटीनचे टाइप्स आहेत तुम्हाला, जे सकाळच्या टाइमला करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन लावल्यानंतर हे तुम्हाला रुटीन करता करता तुम्ही ऑफिसची तयारी पण करू शकता. जर समज फेस वॉश केला, लगेच टोनर अप्लाय केला, लगेच सीरम अप्लाय केला, त्याच्यानंतर तुम्हाला सीरम नंतर एक 4-5 मिनिटाचा टाइम होतो, त्याच्यात तुम्ही तुमचे कपडे घालून घ्या, तुम्ही काहीतरी ब्रेकफास्ट करताय ते करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर अगदी 2 मिनिटाचा गॅप घ्या, लगेच सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन लावल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटाचा गॅप घ्या. जर तो नसेल तरी चालेल, सनस्क्रीन अप्लाय करा आणि त्याच्यानंतर एक 2 मिनिटं फॅन खाली सुकवा तो सनस्क्रीन, म्हणजे असं थोडं पेनेट्रेट तुमच्या स्किनमध्ये होऊ देत. आणि त्याच्यानंतर तुमचा डेली जो मेकअप आहे, कॉम्पॅक्ट आहे किंवा पावडर आहे, लावू शकता. पण मी तुम्हाला सांगू, हे जर तुम्ही रुटीन फॉलो करताय आणि जर मी तुम्हाला जे ज्यूस सांगणार आहे किंवा मी जे तुम्हाला पाणी पिण्याची पद्धत, एक्सरसाइजची पद्धत जे सांगणार आहे आणि त्यानंतर जी तुमची स्किन होणार आहे ना, त्याच्यानंतर तुम्ही ट्रस्ट मी गाईज, तुम्हाला मेकअप करायची गरजच भासणार नाही, की माझी इव्हन स्टोन नाहीये, तुम्हाला जरासा मेकअपचा लुक पाहिजे. तर ऑफकोर्स तुम्ही जर कुठला एक इव्हेंट अटेंड करते तर ऑफकोर्स तुम्हाला मेकअपचा गरज लागणार आहे. पण जर तुम्हाला असं डेली वेअर, तुम्हाला कुठे ऑफिसला जायचंय, तुम्ही साधी कॉम्पॅक्ट लावून ही जाऊ शकता. तुम्हाला बेस लावायचे किंवा बीबी क्रीम लावायची ही गरज पडणार नाही. तुम्ही साधं चांगल्यातलं एखादं कॉम्पॅक्ट फक्त लावलं, तुमचा टाइम पण सेव्ह होणार आहे आणि तुमची स्किन पण हेल्दी राहणार आहे. कारण की रोजचा डेली यूजचा मेकअप हा स्किनसाठी चांगला नाहीये. ठीक आहे.
आता हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सकाळचं रुटीन. ठीक आहे. आता मी तुम्हाला थोडा गॅप देते. आता मी तुम्हाला सांगते, की आपल्याला काय ड्रिंक्स घेतले पाहिजे. आता एवढं सगळं करताना तुम्हाला ऑफकोर्स असं वाटणार आहे, की हां, चला आता मी झालं, माझी स्किन एकदम छान झाली. हे तुम्ही सगळं वरून अप्लाय केलेले आहे. आता तुम्हाला आतून काय घ्यायचंय, म्हणजे तुम्हाला काय प्यायचंय, की जेणेकरून तुमची स्किन नॅचरली छान दिसणार आहे. इव्हन मी तुम्हाला फेस पॅक पण सजेस्ट करणार आहे, की अगदी तुमच्या किचनमध्ये त्या गोष्टी भेटणार आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला उचलायच्यात, रेडी करायच्या आणि तो फेस पॅक अप्लाय करून टाकायचा. ठीक आहे. आणि ना मी मी जसं करते ना, म्हणजे मी जसं फॉलो करते ना, मी त्याची रील आपल्या Instagramला टाकलेली आहे. तुम्ही नक्की बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही डेली रुटीन तुमचा फॉलो करू शकता. ठीक आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवत नाही गेली, कारण की ते नॉर्मल थिंग्स आहेत. त्याच्यात तुम्हाला रीलमध्येही तुम्हाला त्या गोष्टी कळणार आहेत आणि त्यामध्ये तुमचा खूप टाईम जाणार आहे. सो मी विचार केला, की तुम्हाला रीलमध्ये ती गोष्ट दाखवते, जे मी स्किन केअर रुटीन करते ते. ठीक आहे. आता मला तुम्हाला सांगायचं आहे ग्लो मास्क. ठीक आहे. आपण आता ग्लो मास्ककडे वळूया. ओके. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे घरच्या घरी फेस मास्क कसा रेडी करायचा आणि अगदी किचनमध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या गोष्टींनीच मी तुम्हाला मास्क कसा बनवायचा आहे तो सांगणार आहे. तुमच्याकडे वही पेन असेल तर पटकन घेऊन बसा. व्हिडिओ पाहिजे तर मध्ये पॉज करा, लिहून घ्या किंवा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू नंतर पुढे बघतही तुम्ही मास्क बनवलात तरी चालेल. काकडी आणि ऑल्वेरा कूलिंग मास्क. ओके. ह्याचे मी तुम्हाला आधी बेनिफिट सांगते, त्यानंतर तुम्हाला सांगते. त्वचेला थंडावा तर मिळतोच. त्याच्यानंतर सनबर्न कमी होतं आणि फ्रेश ग्लो वाटतो. म्हणजे इन्स्टंट ग्लो तुम्हाला असा वाटणार आहे, एकदम फ्रेश. ठीक आहे. फक्त 15 मिनिटं ठेवायचं आणि नळाच्या पाण्याने तुमचं टॅप वॉटरने हे फेस वॉश करून टाकायचा. हा जो फेस मास्क आहे तो काढून टाकायचा आहे. 2 चमचे काकडीचा रस. बस. तर काकडीचा रस कसा काढायचा? काकडीची सालं काढायची, किसायची, गाळून घ्यायचा. त्याच्यातलं 2 चमचे बदल. अर्धीपेक्षा अर्धी म्हणजे अगदी एवढूसा तुकडा पण तुमच्यासाठी, कारण की ऑलरेडी काकडीमध्ये इतका रस असतो. ती इतकी हायड्रेट असते काकडी, की तुम्हाला ती अगदी एवढूसा तुकडा पण तुम्हाला त्याच्यात 2 चमचे त्याचा रस निघणार आहे आणि जो चोथा उरेल ना तुमचा, तो अगदी तुम्ही डोळ्यांना लावून ठेवलात तरी खूप छान. ओके. त्याच्यानंतर 1 चमचा ऑल्वेरा जेल. आता ऑल्वेरा जेल तुम्ही जे झाडाला ऑल्वेरा असतं ना आपलं, कोरफड घ्याल, त्यातलं ते पल्प काढाल आणि तो अप्लाय कराल. बिलकुल नाही. ते खूप हार्मफुल आहे. त्याचा जो एक प्रकारचा चीक येतो येलो कलरचा, तो आपल्या स्किनला खूप हार्मफुल असतो. त्यामुळे तसं झाडावरचा डायरेक्ट ऑल्वेरा घेऊन स्किनवर कधीच अप्लाय करू नका. मार्केटमध्ये खूप सुंदर, सुंदर ऑल्वेरा जेल आहेत. वॉव ब्रँडचं ऑल्वेरा जेल खूप छान आहे. तुम्ही नक्की तो सजेस्ट करते. मी तुम्हाला लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही नक्की जा आणि तिथून शॉपिंग करा किंवा तिथून बाय करू शकता. तो ऑल्वेरा जेल ही तुम्ही यूज करू शकता हा फेस पॅक बनवताना. सो ऑल्वेरा जेल असेल तर आणा, थंडीसाठी आणा, सॉरी, उन्हाळ्यासाठी तो जेल बाय करा. फ्रिजमध्ये ठेवून घ्या. काकडीचा रस, तो ऑल्वेरा जेल मिक्स करा. अगदी चेहऱ्यावर लावा. खूप सुदिंग इफेक्ट मिळणार आहे तुमच्या स्किनसाठी आणि मी स्वतः यूज करते. म्हणजे मी दुपारची वगैरे शूटला गेली आणि मी अगदी 5-6 वाजता आली, तर मी सॉरी, लगेच तो मिक्स करून चेहऱ्याला लावते. अशी एक 15-20 मिनिटाची झोप घेते आणि मला इतकं रिलॅक्स वाटतं. म्हणजे स्किन ही इतकी छान, मला अक्षरशः ती ब्लेस करत असेल, की तू खूप छान माझ्या स्वतःची काळजी घेतेस, स्किनची काळजी घेतेस. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे टरबूज मध ग्लो मास्क. ठीक आहे. आता मी तुम्हाला ह्याचे पहिला बेनिफिट सांगते. हायड्रेशन, नैसर्गिक चमक, उन्हामुळे आलेली कोरडेपणा कमी. ठीक आहे. तुम्हाला ह्याच्यामुळे खूप फायदे होणार आहेत. अगदी 15 मिनिटं ठेवा. टॅप वॉटरने वॉश करून टाका. 2 चमचे टरबूजचा ज्यूस म्हणजेच रस काढायचा. तर टरबूजाचा रस कसा काढणार? तेच तुम्हाला जो पल्प आहे तो साईडला काढायचा किंवा चिरडून त्याचं पाणी अगदी साईडला काढून घ्यायचं आणि कुठलाही पल्पला फेकू नका. सरळ डोळ्याला लावून ठेवा. जेव्हा तुम्ही हा मास्क पूर्ण लावला त्याच्यानंतर डोळ्यावर ठेवून द्या, झोपून जा. कुठलाही फेकून देऊ नका. ओके. त्याच्यानंतर 1 चमचा मध. त्याच्यामध्ये मध ऍड करायचा 1 चमचा प्रॉपर. अगदी त्याचं असं पाणी होईल चालेल, पण ते अक्षरशः अगदी घरातलं एखादं जुनं टी-शर्ट वगैरे घाला, पूर्ण मानेवर वगैरे आलं तरी चालेल. खूप छान रिझल्ट आहे. उन्हामुळे आलेला कोरडेपणा खरंच निघून जातो. स्किन अशी एकदम फ्रेश वाटते. हा ही पॅक मी कधीतरी यूज करते. असं नाहीये माझं रुटीन, की हां, मला कधी वेळ मिळेल तेव्हा मी बनवते. असं नाहीये, की मला ह्या टाईमातच, म्हणजे मी ऑफिसवरून आली, ऑफिस म्हणजे मी ऑफिसला जाते, शूटवरून आली, बसली, रिलॅक्स झाली, लावलं, बस इनफ. 10-15 मिनिटं ठेवायचं. अगदी आपल्याला त्याच्यासाठी कुठे जायचं नाहीये, पार्लरमध्ये जायचं नाहीये टाइम काढून वगैरे किंवा जास्त एक्स्ट्रा पैसे वगैरे काही नाही. आपल्या किचनमध्ये ह्या गोष्टी मिळतात किंवा जरी तुम्ही ऑफिसवरून येताना टरबूज आणलं आणि तरी सुद्धा करू शकता. आता उन्हाळ्यात आपली स्किनचं मेन एक
काय म्हणता येईल त्याला, त्रास, टॅनिंग. उन्हाळ्यात खूप जास्ती टॅनिंग होतं आणि त्यासाठी आपल्याला हा मास्क असणं आपल्या किचनमध्ये त्या गोष्टी आहेत, पण तो बनवून लावणं मस्ट आहे. कारण की स्किन टॅन होणं हा मेजर प्रॉब्लेम आहे उन्हाळ्याचा. त्यासाठी दही, बेसन टॅन रिमूव्हर, ओके. टॅन कमी होतो, ऑइल कंट्रोल होतं आणि स्किन ब्राईट होते. बनवायचं कसा, 1 चमचा बेसन, 1 चमचा दही आणि चिमूटभर हळद, अगदी चिमूटभर. आणि मी तर तुम्हाला सांगेन, आंबे हळद घरात आणून ठेवा. आयुर्वेदिक कुठेही तुम्हाला आंबे हळद मिळाली, चिमूटभर आंबे हळदच घ्या. त्याच्याने जास्ती इफेक्ट होतो आपल्या स्किनसाठी. ठीक आहे. मिक्स करायचं आहे, लावायचं आहे, अप्लाय करायचं आहे, 15 मिनिटं थांबायचं आहे. स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचं. स्क्रब करत धुवा. हाताने स्क्रब करत धुवायचं आहे. म्हणजे आपण जर लावलंय, सुकलंय आपलं 15 मिनिटानंतर, थोडा हलका हाताने पाण्याचा पाणी शिंपडा चेहऱ्यावर आणि स्क्रब करत करत असं मर्ज करत करत, म्हणजे जेणेकरून तुमचं टॅनिंग आहे ना ते निघेल, डेड स्किन निघून जाईल. नेक्स्ट आहे आपला टॅमॅटो पल्प कूलिंग मास्क. ठीक आहे. ताज्या टॅमॅटोचा रस चेहऱ्यावर लावायचा. काहीही नाही, अगदी सोपा हा उपाय आहे. एक मास्क आहे, टॅमॅटोचा रस, अर्ध्यापेक्षा अर्धा टॅमॅटोचा रस घ्या, चेहऱ्यावर लावा. लिटरली तो सालीसकट असा चोळा. म्हणजे ह्याच्यामध्ये अगदी तुमची वाटीही खराब नाही होणार. फक्त तुमचे काय हात असतील ते 2-4 बोटं ती चोळा. त्याचा जो मानेवर पल्प येणार आहे, जे रस येणार आहे, ते मानेवर असं चोळा. 15 मिनिटात धुवा, ठेवा आणि धुवून टाका. ठीक आहे. टॅमॅटो पल्प कुलिंग मास्क ह्याचा बेनिफिट मी तुम्हाला सांगते. टॅन कमी होणार आहे, ऑइल कमी होणार आहे आणि आपले पोर्स आहेत ते ओपन पोर्स असतात ते कमी होतात. म्हणजे एक छोटूसा टॅमॅटो तो आपल्या स्किनला इतके इफेक्ट देऊ शकतो, इतकं छान रिझल्ट देऊ शकतो. आता मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते कोणते ड्रिंक तुम्हाला उन्हाळ्यात प्यायचे आहेत, जेणेकरून तुमची स्किन हायड्रेट तर राहील, ग्लोईंग पण राहील आणि तुम्हाला एक छान स्किनवर इफेक्ट येईल. त्यासाठी पहिला आहे आम्रपाली कूलर, म्हणजे मँगो ग्लो ड्रिंक. ओके. त्याच्यासाठी 1 कप रासोली म्हणजे मँगो पल्प घ्यायचा आहे, 1 कप नारळ पाणी, 1 चमचा मध स्वादानुसार आणि थोडासा लिंबाचा रस. हे एकत्र करायचं, एकजीव करायचं आहे, बर्फ टाकायचा आणि मस्तपैकी पिऊन टाकायचं आहे. त्याचे फायदे, व्हिटॅमिन सी आणि ए भरपूर ग्लो वाढवतो जेणेकरून, आणि हायड्रेशन आणि कुलिंगचा इफेक्ट तुम्हाला ऑलरेडी मिळालेला असणार आहे ह्याच्यामुळे. त्यामुळे हा एक ज्यूस तुम्हाला स्किन ग्लो करण्यासाठी पिऊ शकता. ठीक आहे. तरबूज पुदिना कूलर ज्यूस ड्रिंक. ठीक आहे. 2 कप तरबुजाचा रस घ्यायचा आहे, 2 कप छोटे छोटे कप घ्यायचं आहे. काही पुदिन्यांची पानं घ्यायची आहेत, 1 चमचा लिंबाचा रस. हे एकत्र करायचं आहे. एकदा तुमच्याकडे छोटा ज्युसर वगैरे असेल, त्याच्यामध्ये तुम्ही जर पल्प घेताय, तरबुजाचा पल्प वगैरे घेताय, कारण की परत रस काढणं त्याच्यासाठी, तर ऑफकोर्स तुम्हाला पल्प घेऊन ते हे करूनच घ्यावं लागणार. मग त्याच्यातच तुम्ही पल्पमध्येच पुदिन्याची पानं टाका, लिंबाचा रस टाका, एक जीव करा आणि मस्तपैकी ज्युसर असेल तर ज्युसरला लावा, गाळा आणि पिऊन टाका. फिनिश. तुमची बॉडी डिटॉक्स होणार आहे, कुलिंग आणि हायड्रेशन तर मिळणारच आहे, स्किन एकदम ताजं-तवानं वाटणार आहे. तिसरं आहे लिम्का व्हरायटी, तुळस, लिंबू आणि हळद ह्यापासून बनवायचं आहे हे ड्रिंक. 1 ग्लास पाणी, 1 चमचा लिंबाचा रस, काही तुळशीची पानं, चिमूटभर हळद, स्वादानुसार मध. एकत्र करायचं आहे. मुद्दा मी तुम्हाला सांगितलं, ज्युसर असेल किंवा मिक्सर असेल त्याच्यात लावा, एकजीव करा आणि पिऊन टाका. इम्युनिटी वाढणार आहे त्याने तुमची. स्किन क्लिअर होणार आहे, म्हणजे जर तुम्हाला ॲक्नेचा वगैरे त्रास असेल तर तोही कमी होऊ शकतो आणि सन डॅमेज पण कमी होणार आहे. सनमुळे आपल्याला कधी-कधी रॅश येतो किंवा कुठेतरी असं असं हा पॅच असतो ना, की आपला हा पूर्ण पोर्शन असतो, तो असा टॅन होतो किंवा हा पोर्शन असतो. हे पिगमेंटेशन यायचे चान्सेस असतात. ते कमी होणार आहे. आता नेक्स्ट आहे आपलं नारळ पाणी आणि काकडी लिंबू ज्यूस. 1 कप नारळ पाणी, अर्धी काकडी, 1 चमचा लिंबाचा रस. फायदे, ह्याच्याने तुमचं हायड्रेशन आणि स्किन फ्रेश होणार आहे आणि तुमच्या बॉडीची इम्युनिटी वाढणार आहे. ठीक आहे. ऑफकोर्स लिंबू आलं की आपलं इम्युनिटी वाढण्याचा सी विटॅमिन बॉडीमध्ये मिळणारच आहे, त्यामुळे नॅचरल ग्लो हा तुम्हाला मिळणार आहे. लिंबू पाणीही मध्ये मध्ये तुम्ही पीत जा. तुम्ही जर बाहेर फिरायला जाताय वगैरे तर ते काला खट्टा, जीरा जामून हे पिण्यापेक्षा लिंबूचं पाणी प्या, जे तुमच्या स्किनलाही खूप छान रिलेट होईल आणि तुम्हालाही एक हेल्दी ड्रिंक होऊन जाईल. ते काला खट्टा वगैरे ते रंगीत गुलाबी ओट करून घेण्यापेक्षा हे बेस्ट ऑप्शन आहे उन्हाळ्यासाठी स्पेशली. स्ट्रॉबेरी, दही पुदिना, 5 ते 6 स्ट्रॉबेरी घ्या, 1 कप दही घ्या, 4-5 पुदिन्याची पाने घ्या,
1 चमचा मध घ्या, एकत्र करा, मिक्सरला लावा, पिळून टाका. थंड करून पिलात तरी चालेल. अगदी बर्फासारखं गार करू नका, नॉर्मल पिया. कारण की काय होतं, आपण गार पितो आणि त्याच्यानंतर जास्ती उष्णता बाहेर येते. त्यामुळे थंड पाणी, उन्हाळ्यात थंड पाणी अव्हॉइड करा. उन्हाळ्यात नाही तर मी तुम्हाला सांगेन की थंड पाणीच पिऊ नका. खूप वाईट आहे आपल्या बॉडीसाठी. आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते बाहेरच्या वातावरणानुसार आपल्या बॉडीचं टेम्परेचर सेट होतं. मी तुम्हाला परत सांगते, प्रॉपर आपली बॉडी बाहेरच्या टेम्परेचरनुसार सेट होते आणि त्याच्यात जर तुम्ही एक्स्ट्रा थंड गोष्ट टाकली की ती एकदम रिॲक्ट होऊन बाहेर येते. आणि ती कशी रिॲक्ट होऊ शकते, एक तर तुम्हाला खूप जास्ती गरमी होऊ शकते, नाहीतर तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात, नाहीतर तुमचं वजन वाढू शकतं. खूप गोष्टी आहेत ज्याने तुमची बॉडी रिॲक्ट होऊ शकते थंड पाण्याला. स्पेशली तुम्हाला मी सजेस्ट करेन माठातलं पाणी प्या. आणि माठातलं पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम आहे आणि तुम्हाला त्याचा साईड इफेक्टही होणार नाही आहे. ठीक आहे. ओके. तर डेली समर स्किन टिप ड्रिंक्स मी तुम्हाला सांगते. सकाळी उठून 1 ग्लास लिंब पाणी नक्की प्या. दिवसभर भरपूर पाणी प्या. मिनिमम 2 ते 3 लिटर. बर्फाने भरलेली ड्रिंक पिण्याआधी नैसर्गिक घटक वापरा. ठीक आहे. म्हणजे बघा, जास्त साखर असलेलं कोणतंच ड्रिंक पिऊ नका, जेणेकरून तुमचं वजन त्याने वाढलं जाईल. मध वापरायला सांगितलं. चवीनुसार त्याने तुम्हाला ड्रिंकमध्ये मध सांगितलेलं आहे. कुठेच त्यांनी साखर सांगितलेली नाही. ठीक आहे. आणि आंबटपणा येण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे लिंबू. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करीन की मी हा जेवढा नोट्स गोळा केलेल्या आहेत, कुठून सर्च केलेल्या आहेत, त्या मी स्वतः पहिला वापरून बघितल्या, मी पिऊन बघितल्या. स्किन रिलेटेड ज्या गोष्टी होत्या त्या मी चेहऱ्यावर अप्लाय करून बघितल्या. मला खूप छान रिझल्ट आला, म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते की ह्या गोष्टी तुम्ही वापरा, प्या. चेहऱ्याला फेस मास्क लावा. आता झाल्या ह्या दिवसभराच्या गोष्टी. आता रात्री. तर रात्री काय? रात्री तुम्ही ऑफिसवरून येताय. समजा तुमचा यायचा टाईम 8:30-9 असेल. आल्यानंतर तुम्ही बसता, थोड्या वेळ रेस्ट करता, पाणी-बिणी पिता, त्याच्यानंतर फ्रेश व्हायला बाथरूममध्ये जाता. अंघोळ करत असाल, हातपाय धुत असाल, नुसता चेहरा धुत असाल, व्हॉटएव्हर ते तुमच्या रुटीन प्रमाणे आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचंय तुम्हाला? झोपायच्या आधी असा विचार करू नका की आता मी झोपायला जातानाच मी नाईट केअर करून देते. तर नाही, तुम्ही घरी आल्यानंतर नाईट केअर केलात तरी चालेल. आणि झोपायच्या वेळेस कधी-कधी काय होतं, बायकांना फेस वॉश केल्यानंतर फ्रेश होतं. मग तसं नको. मग तुम्ही आल्यानंतर जे तुम्ही फ्रेश व्हायला जातात, हातपाय धुवायला, तेव्हाच जरी तुम्ही हे रुटीन करून ठेवलात तरी चालणार आहे. 4 स्टेप्स आहेत, तर कोणत्या-कोणत्या ऐका. तुम्हाला क्लिन्झिंग करायचं आहे. तुम्ही जर मेकअप केला असेल तर मेकअप रिमूव्हरने तुम्हाला तुमचा आधी मेकअप काढायचा असेल. वेट टिश्यू असेल तर त्याच्याने काढलात तरी चालेल. पण तुम्हाला जे मेकअप रिमूव्हर, जर तुम्ही प्रॉपर मेकअप केला असेल तर तुम्हाला मेकअप रिमूव्हरनेच तो मेकअप काढायचा आहे. कारण की त्यातच ते कंटेंट असतात की ते तुमचा सगळा मेकअप त्याच्यात काढून घेऊ शकतात. ठीक आहे. सो तुम्हाला ते एक यूज करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं नॉर्मल फेस वॉश किंवा क्लिन्झर जे असेल त्याच्याने फेस वॉश करायचा आहे. हे फर्स्ट स्टेप झाली. सेकंड स्टेप, तुम्हाला सिरम लावायचा आहे गरजेनुसार. पण मी तर सजेस्ट करेन की सिरम लावत जा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा का होईना तुम्ही सिरम यूज करा. असं नाहीये म्हणत आहे की मी तुम्हाला रोजचा करा. तुम्ही असा एक दिवस ठरवून ठेवा. मी मंगळवारी केल्यानंतर, शुक्रवारी केल्यानंतर, रविवारी केलं. असे 2-3 दिवसांचा गॅप करून, 1-1 दिवसाचा गॅप ठेवून तुम्ही 3 वेळा, 2 ते 3 वेळा सिरम यूज करू शकता. ओके. जर तुम्हाला ॲक्ने असेल तर तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिड असलेलं सिरमच यूज करायचं आहे. आणि जर तुम्हाला अँटी एजिंगसाठी यूज करायचं असेल तर तुम्हाला रेटिनॉल करून आठवड्यातून 2 ते 3 वेळा सिरम यूज करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला मॉइश्चरायझर यूज करायचा असेल, थोडा रिच मॉइश्चरायझर वापरू शकता. मीन्स आता समजा हा उन्हाळा आहे. उन्हाळ्यात तुम्ही ऑलरेडी आपली स्किन ऑइली झालेली असते आणि ऑइलीवर जर तुम्ही क्रीम बेस वापरता तर तुमची स्किन थोडी अजून जास्ती ऑइली होऊ शकते. त्यामुळे तुम्ही जेल बेस मॉइश्चरायझर यूज करू शकता. पण मॉइश्चरायझर मस्ट आहे. मॉइश्चरायझर स्किप करून चालणार नाही. ठीक आहे. मॉइश्चरायझर झाल्यानंतर तुम्हाला ऑप्शनल आहे लिप बाल्म. आणि जर तुम्हाला डार्क सर्कल असेल तर आय क्रीम तुम्ही यूज करू शकता. पण ते तुमच्या गरजेनुसार, तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही यूज करू शकता. मी कधी-कधी करते, कधी-कधी नाही करत. मी तेच मॉइश्चरायझर उठताना फिरवते, विषय संपवते. किंवा माझ्याकडे एक छोटासा नॅचरल एक घृताचा एक लिप बाल्म आहे, तो मी यूज करते. पण मला डार्क सर्कलचा टचवूड अजूनपर्यंत तरी प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे मी डार्क सर्कलसाठी किंवा आय क्रीम यूज करत नाही. ठीक आहे. मी आय पॅड लावते, पण मी आय क्रीम यूज करत नाहीये. अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या ज्या टिप्स दिलेल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा. दिवसभरातून भरपूर पाणी प्या. हा समर जो आहे तो तुमचा हेल्दी जाण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अक्षदा आणि मयूर ह्या चॅनलवर असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.